Good morning to all of you. I am Professor Katse JJ from late Pushpadi Patil Arts and Science College, Risod, Washim. And today we are going to discuss a new unit, that is unit number 4. And in unit number 4 we are going to discuss what do we mean by a cell, and mostly we will discuss about what are the constituents of cell, that is what are the components of cell and types of cell. And in our studies we will mostly discuss upon the bacterial and the eukaryote, that is animal cell. We are not going to discuss about the plant cell, but in shortly, what is the difference between a unicellular and multicellular cell, that is prokaryotic and eukaryotic cell. म्हणजे काय, युनिट नंबर 4 मध्ये आपण असं शिकणार आहेत की पेशी यामधले असणारे घटक कुठकुठले आहेत आणि त्यांचं योग्य कार्य काय आहे, जेणेकरून ती पेशी स्वतःचं कार्य चांगल्या पद्धतीने करेल. तर या संदर्भातच युनिट नंबर 4 आहे, तर आपण बघू. तर आताच आपण बघितलं की युनिट नंबर 4 मध्ये आपण सेल याबद्दलची माहिती आपण घेणार आहेत. तर सेल काय असते सर्वांना माहिती आहे. सेल इज अ बेसिक युनिट ऑफ लाईफ, पण ही डेफिनेशन पण एक्झॅक्टली नाही आहे, पण समजून घेण्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे की सेल, तर ही डेफिनेशन आपण नाही म्हणू शकत. सेल इज अ बेसिक कन्स्टिट्यूंट ऑफ लाईफ और बेसिक युनिट ऑफ लाईफ. का, कारण लाईफ बिना सेलची पण आहे. पण आपलं सब्जेक्ट आहे मायक्रोबायोलॉजी, आणि ह्या मायक्रोबायोलॉजीमध्ये सर्वात जास्त अभ्यास आपण सूक्ष्मजीवाणू करतो आणि ते सेल्युलर पण आहेत. ठीक आहे, सेल्युलर आहेत. आपण जास्त करून बॅक्टेरिया, फंजाय, अल्गे, प्रोटोजोआ हे जे आहेत हे पूर्ण मायक्रो क्रीचर्स आहेत, स्मॉल ऑर्गॅनिझम्स आहेत आणि ते सेलनं बनलेले आहेत. त्याला एक्सेप्शन आहे व्हायरस. ठीक आहे, तर काय म्हणलं तर सेल इज अ बेसिक युनिट ऑफ लाईफ, बेसिक घटक आहे. त्यानंतर सेल स्वतःची रचना, दॅट इज इट कॅन कन्स्ट्रक्ट इट सेल्फ अँड इट कॅन फंक्शन इट सेल्फ. म्हणजे पेशी स्वतःची रचना पण करू शकते आणि स्वतःहून कार्य पण करू शकते. आता स्वतःची रचना आणि स्वतःचं कार्य करणं म्हणजे त्याच्याकडे कुठली तरी एक विशिष्ट प्रकारची प्रणाली असणं अनिवार्य आहे. म्हणजे जर का तुम्हाला ऊर्जा बनवायची आहे तर तुम्हाला लागणारं इंधन आणि तुम्हाला त्याला लागणारं सर्टेन डिव्हाइस ही महत्त्वाची घटक असते जर आपल्याला ऊर्जा बनवायची आहे. तसं प्रत्येक पेशी पण आपली ऊर्जा बनवती, दॅट इज इट फॉर्म्स ए युनिट फॉर्म ऑफ एनर्जी. आणि ती एनर्जी बनवण्यासाठी मग काही युकॅरिटिक सेलमध्ये, ठीक आहे, त्यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया असते. प्रोकॅरिटिक सेलमध्ये म्हणजे सिंगल सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया नसतो, मग त्याची सेल मेम्ब्रेनवरच एनर्जी फॉर्मेशन होते. त्यानंतर सेलला कंट्रोल करण्यासाठी विशिष्ट लागणारा जो घटक आहे त्याला आपण डी एन ए म्हणतो. मग डी एन ए कुठं असते, प्रोकॅरिटिक सेलमध्ये कुठं असते, युकॅरिटिक सेलमध्ये कुठं असते, त्याचं काम काय असते, हे सविस्तर माहिती आपण आता घेणार आहोत. ठीक आहे, पण महत्त्वाचं म्हणजे काय, सेल स्वतःची रचना करू शकते, स्वतःचं कार्य पण करू शकते आणि स्वतःलाच एक एक्स्ट्रा कॉपी पण बनवू शकते. दॅट इज इट कॅन फॉर्म ए न्यू सेल फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. म्हणजे स्वतःपासून एक नवीन पेशी पण बनू शकते. स्वतःला रिजनरेट करण्याची क्षमता तर आहे, पण स्वतःला रिप्रोड्यूस करण्याची पण क्षमता पेशीमध्ये असते. दॅट इज इट कॅन फॉर्म ए न्यू जनरेशन फ्रॉम इट्स ओन सेल्फ. म्हणजे काय बघा, स्वतःचं कार्य पण करू शकते पेशी, स्वतःची रचना पण करू शकते, स्वतःला प्रोड्यूस पण करू शकते आणि आणि महत्त्वाचं स्वतःला मेंटेन करू शकते. तर ह्या सर्व गोष्टी सेल एकमेकाला प्रत्येक पेशी ही करू शकते. मग ती प्रोकॅरिटिक सेल असो, युकॅरिटिक सेल असो. आता आपण प्रोकॅरिटिक सेल काय, युकॅरिटिक सेल काय हे फक्त नाव आहे, याबद्दल तर डिटेल आपण बघू. प्रोकॅरिटिक सेल म्हणजे काय आणि युकॅरिटिक सेल म्हणजे काय. तर ही डायग्राम जी तुमच्या समोर दिसत आहे याला प्रोकॅरिटिक सेल असे म्हणले जाते. आणि प्रोकॅरिटिक सेल हे युनिसेल्युलर सेल आहे, म्हणजे एक पेशीचं एक जीवन आहे. ठीक आहे, जर आपण चिमूटभर आपली स्वतःची जर स्किन उचलली तर त्यामध्ये क्रोड्स ऑफ सेल्स तुम्हाला भेटतील. म्हणजे इतकी सूक्ष्म पेशी असते कुठली, ॲनिमल सेल.
आणि त्याच्याहून पण लहान बॅक्टेरियल सेल असते आणि ते जीवन असते, दॅट इज ए प्रोकॅरियोटिक सेल. तर प्रोकॅरियोटिक सेल जसं मनुष्याला चालण्यासाठी 2 पाय 2 हात आणि त्याचा फंक्शनिंग करण्यासाठी त्याचं डोकं असते आणि अदर ऑर्गनल्स असतात, तसेच त्याच प्रकारे प्रत्येक पेशीला पण त्याचे स्पेसिफिक अवयव असतात, त्यांना ऑर्गनल्स असे म्हणतात. तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये कुठले कुठले ऑर्गनल्स आहेत, आपण आज जे म्हणलो होतो लेक्चरच्या स्टार्टिंगला की पेशी स्वतःचं कार्य करते, स्वतःची रचना करते, स्वतःला नियंत्रित करते. तर हे सर्व कार्य करण्यासाठी पेशीमध्ये पण काही विशिष्ट प्रकारचे ऑर्गनल्स असतात. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ऑर्गनल्स हे कमी स्वरूपात असतात, त्या व्यतिरिक्त यूकॅरियोटिक सेलमध्ये ऑर्गनल्स जास्त प्रमाणात असतात. अविकसित पेशी जर आपण म्हणलं तर ती प्रोकॅरियोटिक सेल आहे आणि पूर्णतः विकसित पेशी म्हणलं तर ते यूकॅरियोटिक सेल आहे. प्रोकॅरियोटिक सेल हे अस्तित्वात सर्वप्रथम आलेले आहेत. असं गृहीत धरलं जातं अ फर्स्ट लाईफ फॉर्म ऑन दी अर्थ इज ए प्रोकॅरियोटिक सेल. म्हणजे जे पृथ्वीवर जे सर्वप्रथमतः जे जीवन आपल्याला अस्तित्वात आलेलं आहे तो एक बॅक्टेरियाच्या स्वरूपात आहे आणि जो बॅक्टेरिया आहे हा एक प्रोकॅरियोटिक सेल आहे. आणि त्यानंतर याचंच इव्हॉल्युशन होत होत उत्क्रांती होत होत त्याच्यानंतर काही प्रोटोझोआ, त्याचं प्रोटोझोआनंतर मग नॉन कॉर्डेट, कॉर्डेट आणि नंतर मग रेप्टाईल्स, ॲम्फिबियन्स, रेप्टाईल्स, एप्स आणि फायनली ह्युमन्स. अशा पद्धतीने ही उत्क्रांती झालेली आहे, दॅट इज इव्हॉल्युशन झालेलं आहे. पण जीवनाचं एकत्रित स्वरूप आणि सर्वात सूक्ष्म स्वरूप हे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझममध्ये बॅक्टेरियल सेल ही आपल्याला आपण बघत आहोत. आणि त्याचंच बॅक्टेरियल सेल ही म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलचा एक टाईप आहे. म्हणजे बॅक्टेरियल सेल ही कुठली सेल आहे? प्रोकॅरियोटिक सेल आहे. तर प्रोकॅरियोटिकचा अर्थ काय? स्क्रीनवर जसं तुम्हाला दिसत आहे, प्रोकॅरियोटिक इज अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. मी आता जे बोललो मराठीमध्ये तोच आहे. एक सिंगल सेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, एक पेशी असणारं एक जीवन आहे. आणि जो प्रोकॅरियोटिक हा जो शब्द आहे हा शब्द ग्रीक ह्या भाषेमधला आहे. त्याला जर विस्तारित केलं तर प्रोचा मतलब आहे बिफोर अँड कॅरिओनचा मतलब आहे न्यूक्लियस, म्हणजे पुरातत्व न्यूक्लियस. आता न्यूक्लियस काय आहे? न्यूक्लियस ॲटममध्ये पण असतो फिजिक्सचा. तो न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात, तो वेगळा न्यूक्लियस आहे. यूकॅरियोटिक सेलमध्ये आता नेक्स्ट आहे तुम्हाला त्यामध्ये दाखवतोय की तो न्यूक्लियस वेगळा असतो ॲटममधला आणि सेलमधला न्यूक्लियस वेगळा असतो. सेलमधला न्यूक्लियस काय आहे हे आपण यूकॅरियोटिक सेलमध्ये बघू. पण फक्त एवढं लक्षात ठेवा, प्रोकॅरियोटिक पुरातत्व न्यूक्लियस आणि न्यूक्लियसमध्ये महत्त्वाचं काय असतो? DNA. ठीक आहे. म्हणजे सर मग पूर्वीचा जो ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया आहे त्याच्यामध्ये न्यूक्लियस असतो का? त्याच्यामध्ये न्यूक्लियस नसतो. मग पहिल्याचा न्यूक्लियस कसा होता? बघा, पहिल्याचा न्यूक्लियस आवरण नाही. म्हणजे हे जे येल्लो कलरचं जे तुम्हाला जेनेटिक मटेरियल दिसते, हे येल्लो कलरचं जेनेटिक मटेरियल जशाला तसंच तुमच्या पेशीमध्ये प्रोकॅरियोटिक पेशीमध्ये ठेवलेलं आहे. इमेजमध्ये जसं तुम्हाला दिसतंय वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स आपल्याला बघायला भेटतील. हे बघा, हे रेड ब्लड सेल्स आहेत, हे काय मसल सेल्स आहेत, हे काय व्हाईट ब्लड सेल्स आहेत जे की ब्लडचे कंपोनंट्स आहेत, काही बॅक्टेरियल सेल्स आहेत. तर अशा पद्धतीने वेगवेगळे सेल्स असतात. त्यामधली मग आपण बॅक्टेरिया सेलच्या बद्दल प्रोकॅरियोटिक सेलबद्दलची माहिती आपण घेतली होती. तर आपल्या जी कुठं होतो जेनेटिक इन्फॉर्मेशन, अशा वेगवेगळ्या सेल्सला कंट्रोल करण्यासाठी जेनेटिक मटेरियल हा महत्त्वाचा ढाचा असतो. आणि महत्त्वाचा ढाचा हा, तर ह्या सर्व गोष्टीला चालवण्यासाठी जेनेटिक इन्फॉर्मेशन हे महत्त्वाचं असते. तर जेनेटिक इन्फॉर्मेशन हे आपण कुठं ठेवणार आहे? हा जेनेटिक इन्फॉर्मेशन एक विशिष्ट पोर्शनमध्ये ठेवणार आहे, त्याला आपण न्यूक्लियस म्हणतो. तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस नसतो, म्हणून त्याला बिफोर किंवा प्रिव्हियस न्यूक्लियसमध्ये अशा पेशा ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस नसतो,
त्या व्यतिरिक्त युकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस असतो. इमेजमध्ये आता तुम्ही बॅक्टेरियल सेल, ह्या बॅक्टेरियल सेलमध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन, त्याला आपण DNA म्हणतो, हा DNA डायरेक्टली काय झालेला आहे, हा DNA डायरेक्टली सेलच्या आतमध्ये ठेवलेला आहे. तर याला कुठल्याही प्रकारची आवरण नाही. जर याला आवरण असते तर त्याला आपण म्हणलो असतो न्यूक्लिअर मेम्ब्रेन, आणि त्या पूर्ण ऑर्गनलला म्हणलो असतो न्यूक्लियस. तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस नसतो. जर आपण असं म्हणलं की हे जे जेनेटिक मटेरियल आहे, आता हेच जेनेटिक मटेरियल ह्या पूर्ण पेशीला वर्क करण्यास भाग पाडते. तर कुठलं कुठलं काम ही पेशी करू शकते आता ही प्रोकॅरियोटिक सेल, जसं की आपल्या शरीरामध्ये प्रत्येक कार्य करण्यासाठी ब्रेन हे ऑर्डर देत असते. त्याचप्रमाणे बॅक्टेरियल सेलमध्ये, दॅट इज प्रोकॅरियोटिक सेलमध्ये, प्रत्येक कार्य करण्यासाठी DNA हे ऑर्डर देत असते. आणि हा जो DNA आहे, हा DNA ह्या सेलला चालण्यासाठी पण सांगू शकते. तर हे ऑर्डर हे जी देती, तर DNA ऑर्डर देईल एक विशिष्ट सिग्नलद्वारे, जे की प्रोटीन मॉलिक्युल्स असतात, आणि ते जाऊन ह्या बॅक्टेरियाला चलवतील. मग बॅक्टेरियाला चलण्यासाठी बॅक्टेरिया स्वतःहून हालून चालू शकते, स्वतःला दॅट इज मुवमेंट करून चालू शकते. मग मुवमेंट करण्यासाठी मग त्याच्याकडे विशिष्ट प्रकारचे काही ग्रंथ असू शकतात, त्याला आपण ऑर्गन्स असू शकतात. मग छोटे छोटे केसासारख्या ग्रंथाला आपण पिलाय म्हणतो. ठीक आहे. आता हे जे लांब जे तुम्हाला हे स्ट्रक्चर दिसते, याला फ्लाजेला म्हणतात. हे फ्लाजेला हे शेपूटसारखं आहे, हे शेपूट फिरल आणि हे बॅक्टेरिया समोर जाईल. मग हे बॅक्टेरिया कुठं असणार आहे, कुठलं तरी लिक्विड कंडिशनमध्ये हा त्याचप्रमाणे सेलला जर ऊर्जा बनवायची आहे, तर ऊर्जा बनवण्यासाठी दुसरं महत्त्वाचं ऑर्गनल ते म्हणजे रायबोझोम. रायबोझोम एक असं ऑर्गनल आहे जे की ऊर्जा बनवण्यास मदत करते. रायबोझोम्स हे सेल मेम्ब्रेनला अटॅच असतात बॅक्टेरियल सेलच्या, आणि फ्री फॉर्ममध्ये पण असतात, पण जास्त करून बॅक्टेरियल सेलच्या फॉर्ममध्ये असतात. ते ऊर्जा बनवायचं काम करतात. मी पहिले आपण असं म्हणलो होतो की ऊर्जा बनवण्यासाठी जे मायटोकॉन्ड्रिया आहे ते मायटोकॉन्ड्रिया नाही, पण त्याचे जे घटक आहेत ते बारीक घटक, त्याला आपण क्रिस्टई म्हणतो. तर जे की ऊर्जा बनवतात मायटोकॉन्ड्रियाचे घटक आहेत, ते सेल मेम्ब्रेनवर डायरेक्टली आहेत. तर अशा पद्धतीने या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काय काय आहे, मग प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जेनेटिक मटेरियल जे आहे सेलला कंट्रोल करतो. दुसरं हे बाहेरचं आवरण आहे, जे की हीट, सनलाईट, केमिकल याच्या मारापासून वाचवण्यासाठी बाहेरचं आवरण आहे, त्याला सेल वॉल असे म्हणतात. हे एक ऑर्गनल आहे. तिसरं म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्याच्या आतमधली एक बारीक थर जे की सेल मेम्ब्रेनला सपोर्ट करते. त्याचं तेच काम की बाहेरच्या एक्सटर्नल गोष्टीला तो अवॉइड. तर अशा प्रकारे बॅक्टेरियामध्ये वेगवेगळे ऑर्गनल्स आहेत. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं तो म्हणजे सायटोप्लाझम. आता ह्या बॅक्टेरियामध्ये महत्त्वाचं घटक ते म्हणजे सायटोप्लाझम. सायटोप्लाझमचं एक महत्त्वाचं काम असं आहे की सायटोप्लाझम जे इलेक्ट्रोलाइट्स, फ्लुइड्स आणि लागणारे एन्झाईम्स आहेत, ह्या सर्वांना स्टोअर करून ठेवण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सायटोप्लाझम हीट रेजिस्टन्ससाठी पण महत्त्वाचा असतो. सायटोप्लाझम शॉक रेजिस्टन्ससाठी पण महत्त्वाचा असतो. सायटोप्लाझम एनर्जी स्टोरेजसाठी पण महत्त्वाचा असतो. तर हे सायटोप्लाझम एक फ्लुइड द्रव्य आहे, जे की प्रत्येक सेलमध्ये असते. हे बॅक्टेरियल सेलमध्ये पण असते, ॲनिमल सेलमध्ये पण असते, प्लांट सेलमध्ये पण असते, इवन झायगोटिक सेलमध्ये पण असते. झायगोटिक सेलचं एक्झाम्पल एगमध्ये जो बाहेरचा जो ते आवरण आहे, पहिले तर बाहेरचं आवरण त्याला आपण सेल वॉल म्हणतो एगचं, त्याच्या आतमध्ये ते पाण्यासारखं जे स्ट्रक्चर आहे त्याला सायटोप्लाझम म्हणतो, आणि मग ते प्रोटीन मटेरियल जे आहे ते बाउंड फॉर्ममध्ये आहे त्याला योगट म्हणतो. तर ते पण एक प्रकारची सेल आहे जे की डोळ्यांना दिसते. जर कुणी असा प्रश्न विचारला की ह्या दुनियामध्ये सगळ्यात मोठी दिसणारी सेल कोणती आहे, तर ती आपण म्हणू शकतो शाहमृगचा अंड, जो की एक डोळ्यांना दिसणारी युकॅरियोटिक सेल आहे. तो एक सेल पण आहे आणि तो एक गर्भ पण आहे. ते आपण नंतर आता ॲनिमल सेल ज्यावेळेस बघू त्यावेळेस बघू. तर अशा प्रकारे प्रोकॅरियोटिक सेल ही असती, याचे ऑर्गनल्स हे आहे. ठीक आहे. आता आपण लगेच युकॅरियोटिक सेल काय या संदर्भात. तर अशा पद्धतीने आपण प्रोकॅरियोटिक सेलबद्दल डिटेलमध्ये बघितलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण युकॅरियोटिक सेल या संदर्भात बघणार आहोत. थँक्यू.